स्थानिक निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। आज सुप्रीम कोर्टात या संदर्भात सुनावणी होणार आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काही नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये 50% अधिक आरक्षण आहे। याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। यावर 17 नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आज यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची 50% मर्यादा ही 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समित्या, 2 महानगरपालिका आणि 57 नगरपालिका, नगरपंचायती अशा 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचा निर्णय। राज्य सरकारच्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांच्या खंडपीठाने नापसंती व्यक्त केली होती। तर आज यावर सुनावणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीबाबत स्पष्ट सूचना दिल्या असताना काही ठिकाणी 50%पेक्षा अधिक आरक्षणामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। आदिवासी बहुल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्यात। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण बघतोय की आज साधारण 11:30च्या सुमारास हा निकाल येण्याची प्रतीक्षा आहे। हा जो निकाल आहे हा खरं तर खूप महत्त्वाचा आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कारण आरक्षणाचं जे प्रकरण आहे ते 50% अधिक गेल्याची माहिती जी आहे ती याचिकाकर्त्यांनी याचिकेत टाकलेली आहे। ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जवळपास 27% देण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं 27% आरक्षण देता येत नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। यामध्ये त्यांनी बाकी आयोगाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निहाय आरक्षण ठेवण्याची मागणी जी आहे ती देखील करू शकतात अशा पद्धतीचं एक संकेत दिलेले आहेत। आणि एकंदरीतच जर बघितलं तर 38,000 जागा खुल्या प्रवर्गाच्या ज्या आता जे आरक्षण त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे कमी झाल्यास असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी आता पार पडणार आहे। त्यामुळे सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे की नेमक्या निवडणुकांच्या तारखा आता पुढे जात आहेत का आणि महापालिका निवडणुका तसंच ज्या काही जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांना स्थगिती मिळणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचं कारण तेलंगणामध्ये देखील अशाच प्रकारचा आरक्षणाचा गोंधळ झाला होता आणि त्यावेळी न्यायमूर्तींनी त्या निवडणुकांसाठी स्थगिती दिलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता देखील अशी स्थगिती मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। साधारण 11 वाजता नेमका काय निकाल येतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीलय जी, धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।